यूपीएससी असो अथवा एमपीएससी असो, सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर हा असतो की ऑप्शनल मध्ये मला कसे 300+ मार्क्स मिळवू. त्याच्याबरोबरच आणखी एक मोठा प्रश्न असतो, कमीत कमी वेळेमध्ये मी कसं ऑप्शनलची तयारी करू. आपल्या प्लॅटफॉर्मवरती ज्या पद्धतीने आपण फ्लिप मॉडेलवरती आपण ज्या पद्धतीने आपला सगळा प्रोग्राम चालवतो ते त्याचं मुख्यत्वे करून उत्तर आहे. जवळपास 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मित्रांनो याचा फायदा झालेला आहे. या विद्यार्थ्यांनी ऑप्शनलची तयारी 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेली आहे आणि या 3 महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांनी ऑप्शनलवरती खूप चांगल्या प्रकारे प्रभुत्व मिळवलंय. आणि ते कसं हेच मी आता तुम्हाला या सेशनमध्ये सांगणार आहे की 3 महिन्यामध्ये आपण या ऑप्शनलची तयारी कशी करू शकतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. नमस्कार, माझं नाव अमोल घोडके आणि मी गेल्या 12 ते 14 वर्षांपासून म्हणजे तसं बघितलं तर 12 वर्षांपासून माझे अनेक विद्यार्थी या यूपीएससी मध्ये घवघवीत यश संपादित करत आलेले आहेत आणि 15 वर्षांपासून मी समाजशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवतो. मित्रांनो, अगदी IAS पासून ते डेप्युटी कलेक्टर पर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे. 48,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा निश्चितपणे माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारावरती आम्ही हे मॉडेल डेव्हलप केलेलं आहे आणि तेच मॉडेल मी तुमच्या पुढे आता पुढच्या काही महिन्यात त्या पुढच्या काही सेकंदामध्ये मिनिटामध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहे. तेव्हा स्टे ट्यून. ओके, पाहूयात. मित्रांनो, जर बघितलं आपण तर इतर विद्यार्थ्यांना वेळ का लागतो, इतर लोकांना वेळ का लागतो, कारण त्याचं मुख्य कारण आहे पारंपरिक मेथड्स, पारंपरिक पद्धती. मित्रांनो, आपल्याकडे मन आहे ती म्हणजे भाकरी का करपते, घोडा का अडतो, कारण त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. म्हणून काळ इतका बदलला पण अजूनही आपण पारंपरिक पद्धतीनेच अभ्यास करतोय, पारंपरिक पद्धतीनेच ऑप्शनल किंवा याची तयारी करतोय. नाही हो, काळ बदलला की जग एवढ्या वेगाने बदलत चाललंय, आपण का नाही तर बदलायचं. आणि म्हणून पारंपरिक मेथडने जर बघाल तर 6 ते 8 महिने कोचिंगचा कालावधीच आहे. नुसतं सिलेबस संपवायला 8 महिने लावतायत आणि त्यानंतर तुमचा अभ्यास सुरू होतो, त्याला तुम्हाला जवळपास 4 ते 5 महिने लागतात. अशा पद्धतीने तुमचं 1 वर्ष हे ऑप्शनल मध्ये जातं. तर एक ऑप्शनल मध्ये जर 1 वर्ष तुम्ही दिला मित्रांनो, तर कसं काय स्वप्न पाहताय तुम्ही 2026 मध्ये मी अटेम्प्ट देईन आणि मी त्या ठिकाणी IAS होईन? अशक्य आहे, अशक्य आहे. आणि म्हणून काय होतं की या लोकांना 6 ते 8 महिने काय लागतात, पुन्हा आठवड्याचे 3 लेक्चर्स फक्त, अतिशय संथ वेग त्याच्यामुळे असतो. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना कुठेतरी पाहिजे असतो एक वेगवान असा प्लॅटफॉर्म, एक स्मार्ट उपाय, आणि तो म्हणजे आपल्या या ठिकाणचा आपला प्लॅटफॉर्म. मित्रांनो, शिवखेरांचं तुम्हाला वाक्य माहिती आहे की हे बघा, ते म्हणतात विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते त्याच गोष्टी करतात परंतु वेगळ्या पद्धतीने करतात. आपण सुद्धा आपल्या फ्लिप मॉडेलमध्ये काय वेगळेपण आणलेलं आहे, काय वेगळ्या पद्धतीने आपण हे काम करतोय तेच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. बघा, लक्षात घ्या, आपल्याबद्दल थोडंसं समजून घ्यायचं असेल तर काय करायचं, आपण जे पारंपरिक कोचिंग आहे ज्यामध्ये 3 लेक्चर संथ प्रगती असते, पण आपला जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये काय, तुम्ही अभ्यास आठवड्यातले 7च्या 7 दिवस करू शकता. 7च्या 7 दिवस तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यामुळे काय झालं, तुलना करा ना, तिथे 3 दिवस 3 चॅप्टर, आपण 7 दिवस 7 चॅप्टर. वाढला का नाही वेग, वाढला का नाही तुमचा अभ्यास? हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे आपण करू शकतो कारण आपली मेंटॉरशिपची बॅच ही 7ही दिवस चालते, 24x7 चालते, कारण ही अतिशय फ्लेक्झिबल आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे होतं काय, आपला अभ्यासक्रम 180 दिवसात नव्हे तर केवळ 90 दिवसामध्ये कव्हर होतो, कारण आपण अभ्यास 7 दिवस करतोय, हे लक्षात घ्या, ना की 3 दिवस. त्याचबरोबर याचा जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे असा की जेव्हा या बेसकडे किंवा या छायाचित्राकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काहीतरी आठवतंय का? बघा, काय आठवतंय का? जेव्हा की संपूर्ण इंडस्ट्री म्हणजे स्पेस मध्ये जे काही आपण काम करतो, भारत हा स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये फार मोठा आहे, फार प्रगती आपली, परंतु अजूनही आपला जो खर्च आहे आणि आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे, परंतु तरी सुद्धा जागतिक स्तरावर जे स्पेस रिसर्च आणि स्पेस सायन्स आहे हे एका कारणाने फार मोठ्या प्रमाणात प्रभावित आहे आणि ते म्हणजे खर्च, प्रचंड खर्च. अगदी काल परवा ऑस्ट्रेलियाने आपला पहिला प्रयत्न केला, ऑस्ट्रेलियाने पहिला प्रयत्न केला रॉकेट सोडण्याचा.
ते हार्डली 10 ते 12 सेकंदामध्ये कोसळलं, पण कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान झालं. पर्याय नाहीये, एक्सपेरिमेंट करावे लागतात. मित्रांनो, हे का होतं? कारण पारंपरिक पद्धतीने अजूनही प्रत्येक देश या रॉकेट्स प्रक्षेपित करण्यासाठीचं तंत्रज्ञान वापरतो. पण तुम्हाला माहित असेल तर स्पेस एक्स नावाची जी कंपनी आहे, जी इलॉन मस्क यांची आहे, त्यांनी काय केले? काही नाही, रॉकेट प्रक्षेपित करण्याचं तंत्रज्ञान त्यांनी नाही बदललं, तेच तंत्रज्ञान आहे. फक्त त्यांनी काय केलं, जे रॉकेट ते प्रक्षेपित करतात आणि त्याला बूस्ट करण्यासाठी, थ्रस्ट देण्यासाठी जो पहिला ज्याच्यामध्ये इंधन भरलेलं असतं प्रचंड सारं, तो जो पार्ट आहे ना, तो जेव्हा ते अवकाशात जातं प्रक्षेपण यान, तेव्हा ते रॉकेट प्रक्षेपण जे अवकाशात जातं ते जेव्हा विलग होतं तेव्हा ते जनरली कोसळून खाली त्याचं ते नष्ट होत व्हायचं, कधी ते पाण्यात पडायचं. स्पेस एक्स कंपनीने काय केलं, ते कोसळणारा जो भाग आहे रॉकेटचा त्याला ऑटोमेट केलं आणि ते परत अलगद आपल्याला कसं झेलता येईल, अलगद आपल्याला ते परत कसं पृथ्वीवरती आणता येईल जेणेकरून ते रियूज होईल याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी करून दाखवलं आणि प्रक्षेपक यानाचा खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला. मित्रांनो, आपल्याला तंत्रज्ञान बदलवायचं नाहीये, आपल्याला तो पद्धती बदलवायच्या नाहीयेत, लक्षात घ्या, किंवा आपल्याला तो सिलेबस बदलवायचा नाही किंवा शॉर्टकट मारायचे नाहीयेत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतोय त्या पद्धती बदलायच्या आहेत. जसे यांनी रियुजेबल रॉकेट्स आणले तसे आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा काही पद्धती बदलायच्या आहेत. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल नोट्स असतील, लेक्चर्स असतील, PYQ असेल, असाइनमेंट्स असेल, हे सगळं एकाच ठिकाणी. त्यामुळे होतं काय, आपला प्रचंड वेळ वाचतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी काय काम केले माहितीये, आम्ही प्रत्येक ठिकाणी काम केलंय ते म्हणजे एका बाजूला तुमची एफिशियन्सी कशी वाढवता येईल आणि दुसऱ्या बाजूला तुमचा वेळ कसा कमी करता येईल, हे आम्ही काम केलेलं आहे. एफिशियन्सी वाढवण्यासाठी काय केलं, आपण अतिशय स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये आपल्या कोर्स कॉन्टेंटची रचना केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी लेक्चर अवेलेबल आहे, तुम्हाला एका ठिकाणी सगळ्या नोट्स अवेलेबल आहे, तुम्हाला PPT नोट्स अवेलेबल आहेत, PYQ अवेलेबल आहेत, तुम्हाला रिव्हिजन सुद्धा अवेलेबल आहेत. हे एका ठिकाणी, तुम्हाला कुठेही त्याची शोधाशोध करावी लागत नाही. दुसऱ्या वेळेस काय होतं, हे सगळं एका ठिकाणी असल्यामुळे अभ्यास कुठून करायचा हे सुद्धा त्यामध्ये सांगितलं असल्या कारणाने शोधण्याचा वेळ आपला जात नाही. पुन्हा आता याच्यानंतर मी काय करू हा विचार करण्याचा वेळ जात नाही, निर्णय घेण्याचा वेळ जात नाही, कारण तुमचं प्रत्येक दिवसाचं शेड्यूल फिक्स असतं, तुमची चेकलिस्ट फिक्स असते, तुम्हाला प्रत्येक दिवसानुसार आपण टार्गेट दिलेले असतात. तुमचं काम फक्त एकच उरतं, ते म्हणजे अभ्यास करणे. बाकीचा सगळा लोड हा आमच्यावरती आहे, आम्ही तो कॅरी केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण त्याच्यात येत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच काय होतं की आपलं पहिलं सत्र बघा काय होतं मित्रांनो, तुम्ही जेव्हा पारंपरिक कोचिंग किंवा पारंपरिक प्लॅटफॉर्मवरती तुम्हा अभ्यास करता तेव्हा लेक्चर सुरू झालं, धडाधड धपाधप तुम्हाला त्या ठिकाणी एका टॉपिकवर दुसरा टॉपिकवर तिसरा टॉपिक तुमच्या अंगावरती फेकला जातो. पण ते करायचं कसं, त्याचं काय अप्रोच आहे, कसं मी आतापर्यंत कॉलेजमध्ये अभ्यास करत होतो, आता वेगळं काय करायचंय, हे काहीही मला सांगितलं जात नाही. किंवा सांगितलं जातं कधी जेव्हा माझी बॅच संपत आलेली असते तेव्हा, किंवा मलाच ते काहीतरी उपरती होते आणि कळायला लागतं. मित्रांनो, यात वेळ जातो. आपल्या तसं नाहीये. आपण एफिशियन्सी कशी वाढवली, वेळ कसा कमी केलायचं खूप महत्वाचं तिसरं उदाहरण आहे, ते म्हणजे तुमचं पहिलं सत्र. मित्रांनो, पहिलं सत्र आपला अभ्यास सुरू होतो ना, तो मुळा माझ्यासोबत तुमच्या पहिल्या मीटिंगने सुरू होतो, ज्यामध्ये आपण तुमचं स्वॉट अनालिसिस करतो, रिव्हर्स प्लॅनिंग करतो, शेड्यूलिंग करतो, तुमचं मॅनेजमेंट तुम्हाला समजावून सांगतो, नोट्स कशा काढायच्या आहेत, हा विषय कसा वेगळा आहे, या विषयामध्ये काय अप्रोच ठेवायचा आहे, सगळ्या गोष्टी आपण इत्थंभूत डिस्कस करतो. तास दीड तासाची ही मीटिंग असते, त्यामुळे अगदी क्रिस्टल क्लिअर तुम्हाला क्लॅरिटी प्राप्त होते आणि मग तुमचं फक्त एकच काम राहतं, अभ्यास करणं, दिलेलं टार्गेट कंप्लीट करणं. त्यामुळे तुमचा वेळ प्रचंड वाचतो, कारण तुमची जी कन्फ्युजिंग माइंडची सिच्युएशन आहे ती राहतच नाही, ती संपून जाते. हेच तर आपल्याला करायचंय की तुम्ही कन्फ्युज नाही तर तुम्हाला दिशा सापडली पाहिजे. आणि म्हणून हे लक्षात घ्या, यामध्ये तुमच्या शंका निरसन ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यातून कव्हर करत असतो. आणि यामध्ये होतं काय, त्यामुळं ही जी काही अति माहिती आहे, आज इंटरनेटवरती तुम्हाला प्रचंड माहिती अवेलेबल आहे. एक नुसता व्हिडिओ टाका, एक शब्द टाकाओ
सोशोलॉजी ऑप्शनल, तुम्हाला 1001 व्हिडिओ त्या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळे झालंय काय, आपल्याला व्हिडिओ अवेलेबल आहेत, इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण नक्की ती कोणती चांगली, कोणती योग्य, नक्की कोणती कशी वापरायची याचं ज्ञान आपल्याकडे नाहीये. आणि त्यामुळे काय होत आहे, आपण त्या ओझ्याखाली दबलेलो आहेत. आपल्याला गरज कशाची आहे, एक अशा ऑथॉरिटेटिव्ह व्यक्तीची की सर मला फक्त सांगा तुम्ही काय करायचंय, कुठून काय करायचंय हे सांगा, मी पुढचं करायला तयार आहे की नाही तुम्ही असेच. मग ती गरज तुमची आपण पूर्ण करतो, ती तुमची गरज आपण पूर्ण करतो. तुमची जबाबदारी आपल्यावरती आहे हे लक्षात घ्या, ती गरज आपण पूर्ण करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे कन्फ्युजन राहत नाही आणि परीक्षेसाठी जे आवश्यक आहे त्याच्यावरतीच आपण भर देतो. त्यामुळे रिझल्ट काय मिळतो आपल्याला, विद्यार्थी अत्यंत स्पष्टतेने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातात. अत्यंत आत्मविश्वासाने ते ह्या परीक्षेला सामोरे जातात, रिझल्ट काढतात. हे लक्षात घ्या, ही पद्धती आहे की जी आपण बदलवलेली आहे. ह्या लोगोकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवतं काही, काय ह्या लोगोमध्ये काही नाहीये. एक साधारण ऍपल असा आहे, जो खाल्लेला ऍपल आहे एवढंच आहे, पण आपल्या कायम स्मरणात राहिला की नाही हा लोगो. का बरं, कारण इथे कुठलीही गजगज नाहीये, कुठल्याही प्रकारे माहिती प्रचंड दाबून भरलेली आहे असं नाहीये. काय आहे, या सगळ्या लोगोचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पष्टता. आणि त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला संकल्पनांची स्पष्टता, विचारांची स्पष्टता, कॉन्टेंटची स्पष्टता ही जर असेल तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने यशस्वी होऊ शकता, हे लक्षात घ्या. त्यामुळे खूप सारा कॉन्टेंट असणं गरजेचं नाहीये. आहे त्या कॉन्टेंट वरून अतिशय प्रभावी उत्तर कसं लिहिणार मी याची स्पष्टता माझ्याकडे असायला पाहिजे, ती कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी माझ्याकडे असायला पाहिजे. तर डेफिनेटली काय होतं, आपल्याला आपला विषय पूर्णपणे प्राप्त करता येतो. मग आपण चर्चा जी करत होतो की त्यामध्येच हा एक घटक आहे की हा 3 महिन्यामध्ये तुम्ही याचा कशा पद्धतीने अभ्यास करू शकता किंवा काय पद्धतीने तुम्ही ते पुढे जाऊ शकता. तर आणि 3 महिन्यामध्ये हा विषय कव्हर का होऊ शकतो, कारण मुळात समाजशास्त्राचं स्वरूपच तसं आहे. सर्वात कमी सिलेबस असलेला हा विषय आहे. जो सिलेबस दिलेला आहे तो अत्यंत सुस्पष्ट आहे. त्याचबरोबर या सिलेबसमध्ये म्हणजे डिटेलिंग अतिशय जास्त आहे आणि त्याचबरोबर या सिलेबसमध्ये ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे. त्यामुळे होतं काय, आपण आपला अभ्यासक्रम 3 महिन्यामध्ये आरामशीर कव्हर करू शकतो. नाही नुसता कव्हर नाही तर त्यावरती आपण कमांड मिळवू शकतो. हे याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मित्रांनो बघा, या 90 दिवसामध्ये आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करायचाच आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला करायची आहे, ज्यामध्ये आपण एक्स्ट्राचे काही बुक्स असतील ते वाचायचं आहे, PYQचा त्या ठिकाणी आपण सराव करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ऍडव्हान्स असे डिस्कशन्स याच्यामध्ये करायचे आहेत. मग शेवटी काय बघा, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर मुद्दा एकच आहे, निवड काय आपल्याला ठरवायची आहे, नक्की काय करायचंय आणि कशा पद्धतीने पुढे जायचंय. थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो, पेपर पहिला जो आहे आपला, त्या पेपर फर्स्ट साठी तुम्हाला हार्डली 1 ते 1.5 महिना लागतो आणि पेपर दुसऱ्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 महिना लागतो. अराउंड 3 महिन्यामध्ये आपण आपला हा ऑप्शनल कव्हर करू शकतो. ही गॅरंटी आहे. का देऊ शकतो मी, कारण माझ्या अनेक विद्यार्थ्यांच्यामुळे. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी अवघ्या 2.5 महिन्यामध्ये ऑप्शनल वरती कमांड मिळवलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे अवघ्या 1 डिसेंबर पासून तुम्हाला आता प्रिलिमला स्टार्ट करावं लागेल मित्रांनो. अवघे 4 महिने तुमच्या हातात आहेत. या 4 महिन्यामध्ये ऑप्शनल कव्हर कसा करू याचं एकमेव उत्तर फक्त आणि फक्त आपल्याकडे आहे. या 4 महिन्यामध्ये तुम्ही तुमचा ऑप्शनल कुठल्याही शॉर्टकट शिवाय उत्तम पद्धतीने कव्हर करू शकता. तो कसा कव्हर करू शकता याच्याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल, तुम्हाला काही शंका असतील तर निश्चितपणे भेटा बोला. त्यानंतर आपली जी चेकलिस्ट आहे ती चेकलिस्ट पाहिल्याच तुम्हाला फरक कळून येईल की अरे वा, हे किती छान पद्धतीने आहे. तुम्हाला डेमो बघायचे आहेत, आपलं ऍप डाउनलोड करा, त्याच्यावरती डेमो सेशन्स अवेलेबल आहेत, तुम्ही ते सुद्धा बघू शकता आणि पुढे जाऊ शकता. या 2 गोष्टी जरी तुम्ही पाहिल्या, चेकलिस्ट आणि आपला जे डेमो सेशन आहे, तरी सुद्धा तुम्हाला या फॉर्मॅटचा अंदाज येईल. मित्रांनो, आता वेळ वाया घालवू नका. केवळ आपल्याकडे 4 महिने शिल्लक राहिलेले आहेत. या 4 महिन्यामध्ये आपल्याला ऑप्शनलवर कमांड मिळवायची असेल तर आपल्या प्लॅटफॉर्मला पर्याय नाहीये, हे लक्षात घ्या. आणि जे माझ्या इतर अनेक 600+ विद्यार्थ्यांनी अचीव केलंय, तुम्ही सुद्धा करू शकता. काहीही अडचण नाहीये. तुम्हाला जर त्याबद्दल कुठली अडचण, शंका, डाऊट काही असेल, आम्ही आहोत, आपलं ऑफिस आहे, खाली दिलेले फोन नंबर्स आहेत, फोन नंबरवरती कॉल करा,
तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. सो डोंट वरी, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि एकत्र जाऊयात आणि आपल्या यशाला गवसणी घालूयात. एकूणच काय होतं की आपला जो प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवरती ज्या पद्धतीने आपण जी रचना तयार केलेली आहे, जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, या स्ट्रक्चरचा जर तुम्ही नुसता आपल्या डेमो लेक्चर्स मधून जरी ते पाहिलं ना, तरी सुद्धा तुम्हाला कळेल, अंदाज येईल की येस, दिस इज द राईट प्लॅटफॉर्म, की हा इथे मला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात. बघा, आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण फक्त सिलेबस संपवणार नाहीये, कारण सिलेबस संपवून आपल्याला यश नाही मिळत. मला यश कधी मिळतं, जेव्हा माझ्याकडे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असेल. मला यश कधी मिळतं, जेव्हा माझ्या त्या कॉन्सेप्ट वरती मला कॉन्टेंट अवेलेबल आहे. यश कधी मिळतं, जेव्हा माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे, आता माझं आन्सर रायटिंग पण झालेलं आहे. येस. आणि यश कधी मिळतं, जेव्हा मला तो फीडबॅक मिळतो, त्याच्यावरती मी इम्प्रूव्हमेंट करतो आणि करंट अपडेट त्याला देतो, तेव्हा मला यश मिळतं. मित्रांनो, तरच यश मिळतं. या यशाचे भागीदार व्हा, या यशाचे लाभार्थी व्हा आणि यशस्वी व्हा. या सगळ्या गोष्टी आपण एका ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आहेत, ज्याचा लाभ घ्या. कारण पारंपरिक पद्धतीने जे काही कोचिंग चालतं, तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिलेबस संपवण्यावरती फोकस असतो आणि जमलं तर एखादा क्वेश्चन त्या ठिकाणी डिस्कस होतो. आपल्या प्लॅटफॉर्मवरती 650+ क्वेश्चन तुम्ही लिहिता. किती? 650+ क्वेश्चन तुम्ही लिहिता आणि तेवढा फीडबॅक तुम्हाला मिळतो. या क्वेश्चनची काठिण्य पातळी सुद्धा ABCD या पद्धतीने असते. डी म्हणजे UPSCचे PYQ असतात. ए म्हणजे तुम्हाला प्रोत्साहित करणारे क्वेश्चन असतात. मित्रांनो, आपलं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे हे प्रश्न जे आहेत ना, ते आपण तुम्हाला सुरुवातीच्या 3 महिन्यात ओपन बुक मेथडने लिहायला लावतो. त्याचं कारण असं आहे, ओपन बुक मुळे आपण लिहितो, कंटेंट नाहीये याचा आपल्याकडे एक्सक्यूज नसतं. आणि दुसरं म्हणजे ओपन बुक मुळे माझे काय होतात, माझी भाषा सुधारते, माझी लँग्वेज प्रोफिशियन्सी येते आणि त्यामुळं आपली जी समाजशास्त्रीय परिभाषा आहे ती आली की डेफिनेटली आपल्याला यश मिळतं. आणि म्हणून मित्रांनो, या अशा अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण काम करतोय आणि ज्याच्यामुळे ऑप्शनल सारखी बाब आता तुम्हाला अवघड राहिलेली नाही. ऑप्शनल सारखा हा महाकाय वाटणारा राक्षस, ठीक आहे, तो राक्षस नसून तो तुमचा मित्र बनतो. आणि हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपलं एकच टार्गेट असतं, 300+ मार्क्स मिळवणं. ते तुम्हाला याच्यामध्ये सहज शक्य होतं. ठीक आहे. सो त्याही बाबी आपण पाहू शकतो. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की विचारा. आपलं ऍप डाउनलोड करा, आपल्या ऍप वरती कोर्स बघा, तुम्हाला त्यातून समजेल की काय सायंटिफिकली आपण तो कोर्स डिझाईन केलेला आहे. अतिशय लुसिड लँग्वेज मध्ये तुम्हाला तो सगळ्या गोष्टी आपण समजावून सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला त्यामध्ये येणार नाही. जस्ट गो विथ दॅट आणि मार्क्सवादी बना. जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील आणि मार्क्स मिळवण्यासाठी मला काय गरजेचं आहे त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे, त्याच्यावर फोकस करा. कॉलेजमध्ये आपण ज्या पद्धतीने कॉलेज केलं तसं क्लासेसमध्ये जाऊन नुसतं बाकडे वाकडे करू नका. लक्षात घ्या, फोकस करा. तो म्हणजे मला काय पाहिजे, मला 300+ मार्क्स पाहिजे, ते कसे मिळवता येतील, ते कुठे आणि एवढ्या कमी वेळेत, तर ते त्याकडे लक्ष द्या. ओके, हा, ते महत्वाचं आहे. नुसत्या गाव गप्पा गरजेच्या नाहीयेत आणि उपयोगाच्या पण नाहीयेत. ओके, हा, तर ते आपल्याला करायला हवं. आन्सर रायटिंग हे 2 ते 3 टप्प्यामध्ये आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. एक जो पहिला टप्पा आहे आन्सर रायटिंगचा, ते म्हणजे डेली. आपण डेली बेसिसवरती आन्सर रायटिंग करायला हवी आणि आपण करतो सुद्धा. प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला 2 शॉर्ट नोट्स आणि 2 लॉंग क्वेश्चन्स वरती लिहायचं असतं आणि त्या माध्यमातून तुमची पहिलीच अतिशय सखोल आन्सर रायटिंग होतेच. सो पहिल्या बेसिसवर काय सांगितलं, डेली आन्सर रायटिंग झालं पाहिजे. नंबर 1. हे आन्सर रायटिंग झाल्यानंतर त्यानंतर आपलं काय करायचं, आपल्याला टॉपिक वाईज, खरं तर आपण त्याला शब्द वापरूया सेक्शन वाईज. सेक्शन वाईज तुमच्या त्या ठिकाणी टेस्ट होतात. सेक्शन वाईज तुमच्या टेस्ट होतात. सेक्शन वाईज टेस्ट म्हणजे काय, तर थिंकर्स सगळे कव्हर झाले की त्यानंतर सगळ्या थिंकर वरती टेस्ट असेल. स्ट्रॅटिफिकेशन टू रिलीजन पर्यंत मोस्टली हा टॉपिक कव्हर झाला की त्यानंतर तुमच्या टेस्ट असतात. पेपर 1 वरती 3 क्लास टेस्ट सेक्शनल टेस्ट, पेपर 2 वरती 3 क्लास टेस्ट सेक्शनल टेस्ट, पेपर 1 वरती फुल लेंथ टेस्ट, पेपर 2 वरती फुल लेंथ टेस्ट. या पद्धतीने जवळपास 6 ते 7 टेस्ट
तुमच्या ऑन डिमांड आणि त्याचबरोबर कंपल्सरी तुमच्या होतात. सो क्लास टेस्ट आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट या पद्धतीने तुमच्या ह्या टेस्ट होतात. आणि त्यामुळे होतं काय, बॅच संपेपर्यंत विद्यार्थ्यांचा इतका प्रचंड लेखन सराव झालेला असतो की त्याला कुठेही टेक्निकल तर एरर नाहीच नाहीये, पण अक्षरशः जो कॉन्टेंट आहे तो पाठ झालेला असतो. हे लक्षात घ्या. हे सगळं आपण त्यातून करून घेतो. त्याचबरोबर आन्सर रायटिंग साठी आणखी एक, ते म्हणजे वीकली आपले PYQ सेशन्स. हे सुद्धा आपल्या या बॅचचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला तुम्हाला टॉपिक माहिती असतो, त्याच्यावरती आपण PYQ तुम्हाला लिहायला लावतो, त्याच्यावर आपण डिस्कशन करतो. त्यामुळे तुम्हाला लगेच टॅली करता येतं, अरे हा मी काय लिहिलं आणि कसं लिहायला पाहिजे होतं. सो PYQच्या माध्यमातून हे जे वीकली सेशन आहे त्यातून सुद्धा आपलं आन्सर रायटिंग नक्की होत राहतं. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मेन्सला पोहोचता तर मेन्सच्या अगोदरची रेग्युलर टेस्ट सिरीज, सो ही सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असते. सो या पद्धतीने आपला आन्सर रायटिंग प्रोग्राम कंटिन्युअस चालतो मित्रा. त्यामुळे कंटिन्युअस तुम्ही आन्सर रायटिंग करत असता. जर 26चा आपण अटेम्प्टचा विचार करत असू तर आपल्याला ऑप्शनल हा आत्ताच संपवायला हवा, आणि तोही विथ कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, विथ नोट्स, विथ आन्सर रायटिंग, विथ कॉन्फिडन्स. आपल्याला हे सगळं करता आलं पाहिजे, आणि करंट अफेअर्स सुद्धा. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर त्या पद्धतीने आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबर एंडला आपले 500 मार्क आपल्या हातात, म्हणजे 300+ मार्क्स आपल्या हातात असले पाहिजेत. ठीक आहे, नाउ ऑर नेव्हर. चला भेटूयात. तुम्हाला काही अडचण असेल तर दिलेल्या फोन नंबरवरती कॉल करा. आपण पुन्हा बोलूयात, पुन्हा भेटूयात. काही अडचण नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले आहेत त्यांचे उद्यापासून शॉर्ट अनालिसिस प्रोसेस स्टार्ट होतीये. ओके, त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.